मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये. तर पहा मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न इथं आपल्या विद्यार्थ्यांसाठी घेऊन येत असतो. पहा मित्रांनो, तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुम्हाला अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. पहा मित्रांनो, आपण भाग 4 पर्यंत इथं आत्तापर्यंत एकूण 100 प्रश्न घेतलेले आहेत आणि आता आपण 100 पासून पुढील प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पहा, तुम्ही याच्या अगोदरचे जर भाग पाहिलेले नसतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देतो, तिथून तुम्ही ते सर्व भाग इथं पाहून घ्यायचे आहेत. तुम्ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर हे प्रश्न तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहेत. त्यासाठी तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ, सर्व भाग तुम्हाला व्यवस्थितपणे पाहायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. तसेच पहा, तुम्हाला जर या व्हिडिओची PDF पाहिजे असेल त्यांनी या व्हिडिओला PDF म्हणून कमेंट करायचे आहे. तर त्यांना मी आपल्या टेलिग्राम ग्रुपच्या चॅनलवरती त्यांना ही PDF तिथं त्यांना प्रोव्हाइड करणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 101. पहा, आदिवासी कल्याणासाठी कार्य करणारे जनार्दन महाराज वळवी यांचे जन्मस्थान कोणते आहे? तर योग्य उत्तर आहे मोंदलवड. पहा मित्रांनो, आपण जी येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षा असतील त्यांच्यासाठी आपण इथं फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर घेतलेलं आहे. पहा, म्हणजेच आपण त्याचं फक्त उत्तर घेतलेलं आहे. आपण जे खाली पर्याय असतात ते इथं आपण घेतलेले नाहीत. तर पहा, तुम्हाला जर पर्याय घ्यायचे असतील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करून सांगा की सर प्रश्न आणि त्याच्या खाली त्याचे ऑप्शन घ्या, पर्याय घ्या आणि त्यानंतर आपण त्यातून उत्तर निवडायचं आहे. आणि जर तुम्हाला अशा पद्धतीचेच व्हिडिओ पाहिजे असतील, फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर, तर त्यांनी सुद्धा नक्कीच कमेंट करायचे आहे की सर अशाच प्रकारचे प्रश्न घ्या म्हणून, जेणेकरून मला समजून जाणार आहे की तुम्हाला नक्की काय पाहिजे आहे आणि तुम्हाला नक्की काय समजतं ते. त्यानंतर मी त्यापुढे तशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी इथं घेऊन येणार आहे. पहा पुढचा प्रश्न. खालीलपैकी महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? पहा, मागच्या पोलीस भरतीमध्ये 2025च्या, 2026च्या आणि 2024च्या जवळजवळ 2024, 2025 आणि 2026 या तिन्ही वर्षाच्या पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न भरपूर जिल्ह्यांच्या पोलीस भरती परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. त्याचं उत्तर आहे ब्ल्यू मॉर्मॉन. पहा, आपल्या महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू कोणतं आहे? तर ते आहे ब्ल्यू मॉर्मॉन. पुढचा प्रश्न. ओणम हा सण प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर उत्तर आहे केरळ. पहा, ओणम हा जो सण आहे तो केरळ राज्यामध्ये साजरा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न. प्रार्थना समाजाची स्थापना 1867 रोजी कोणी केली होती? तर उत्तर आहे आत्माराम पांडुरंग तरखडकर. पहा, प्रार्थना समाजाची स्थापना आहे ती आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेली होती. आणि ही इसवी सन कोणत्या साली झाली होती? तर 1867 या साली प्रार्थना समाजाची स्थापना आत्माराम पांडुरंग तरखडकर यांनी केलेली होती. अशा प्रकारे हे एकाच लाईनीमध्ये त्याचं इसवी सन, नंतर कशाची स्थापना केली आणि कोणी केली, ह्या तिन्ही गोष्टी एका लाईनमध्ये तुम्ही व्यवस्थितपणे वाचून ठेवायच्या आहेत, जेणेकरून त्या व्यवस्थितपणे पाठ होऊ शकतात. पुढचा प्रश्न पाहूया. AU ही रासायनिक संज्ञा कोणाची आहे? तर पहा, याचं उत्तर सर्वांना माहित असेल, सोने. पहा, AU ही जी रासायनिक संज्ञा आहे ती कशाची आहे? तर ती सोने याची संज्ञा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. होमिओपॅथीचे जनक कोण होते?
तर उत्तर आहे सॅम्युअल हॅनमन. पहा, हेमिओपॅथीचे जनक सॅम्युअल हॅनमन हे होते. पुढचा प्रश्न पाहूया. दहशतवाद आणि त्यासंबंधी गुन्ह्याचा तपास करण्याकरिता भारतात खालीलपैकी कोणत्या यंत्रणेची स्थापना करण्यात आली आहे? तर तो उत्तर आहे NIA. पहा, दहशतवाद आणि त्या संबंधी गुन्ह्याचा तपास करण्याकरिता भारतामध्ये NIA ची स्थापना करण्यात आलेली आहे. पहा मित्रांनो, तुम्ही मला NIA चा जो फुल फॉर्म आहे तो मला इथं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचा आहे. पुढचा प्रश्न, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजे काय? तर उत्तर आहे हिमॅटोलॉजी. पहा, रक्त व त्याच्या दोषातील अभ्यास म्हणजेच हिमॅटोलॉजी असं त्याला म्हटलं जातं. पुढचा प्रश्न पाहूया. कच्ची फळे पिकवण्यासाठी डॅश डॅश याचा उपयोग करतात? तर उत्तर आहे इथिलीन. पहा, कच्ची फळे पिकवण्यासाठी इथिलीनचा उपयोग केला जातो. पुढचा प्रश्न, जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर पहा, जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर उत्तर आहे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री. पहा, प्रत्येक जिल्ह्याला एक पालकमंत्री असतात. तर जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? तर ते त्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतात. पुढचा प्रश्न, ऑपरेशन सर्द हवा हे ऑपरेशन कोणामार्फत जाते? तर उत्तर आहे भारतीय सीमा सुरक्षा दल. पहा, ऑपरेशन सर्द हवा हे भारतीय सीमा सुरक्षा दल या मार्फत राबवले जात असते. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो? तर उत्तर आहे 8 मार्च. पहा, आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 8 मार्च या रोजी साजरा करण्यात येत असतो. पुढचा प्रश्न, ऑक्सिजनचा शोध कोणी लावला होता? त्याचं उत्तर आहे जोसेफ प्रिस्टली. पुढचा प्रश्न, सर्वप्रथम पेशींचा कोळ कोण लावला? पुढचा प्रश्न, वनस्पती खालीलपैकी कोणत्या क्रियेद्वारे अन्न तयार करतात? त्याचं उत्तर आहे प्रकाश संश्लेषण. पहा, वनस्पती प्रकाश संश्लेषण या क्रियेद्वारे अन्न तयार करत असतात. पहा पुढचा प्रश्न, अलेक्झांडर फ्लेमिंगने प्रथम कोणते प्रतिजैविक तयार केले होते? तर उत्तर आहे पेनिसिलिन. पुढचा प्रश्न, घटपर्णी वनस्पतीचे शास्त्रीय नाव काय आहे? त्याचं उत्तर आहे नेमेन्थिस. पुढचा प्रश्न, 2,4-D चा वापर कशासाठी करतात? तर उत्तर आहे तणनाशकासाठी करतात. पुढचा प्रश्न, कोणत्या रक्तगटास सर्वयोग्य ग्राही म्हटले जाते? तर उत्तर आहे AB पॉझिटिव्ह. पहा, AB पॉझिटिव्ह या रक्तगटास सर्वयोग्य ग्राही म्हटले जाते. पुढचा प्रश्न, NACP म्हणजेच नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पोलिसिंग हे कोणत्या राज्यात आहे?
तर उत्तर आहे गुजरात. पहा, NACP म्हणजे नॅशनल अकॅडमी ऑफ कोस्टल पॉलिसी, तर हे गुजरात या राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र विधान परिषदेत किती सदस्य असतात? तर योग्य उत्तर आहे 78. पहा, महाराष्ट्र विधान परिषदेत एकूण 78 इतके सदस्य असतात. पुढचा प्रश्न, प्रसिद्ध मोनालिसा ही चित्रकृती कोणाची आहे? तर योग्य उत्तर आहे लिओनार्दो दा विंची. पहा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. प्रसिद्ध मोनालिसा ही चित्रकृती कोणाची आहे? तर ती लिओनार्दो विंची यांची आहे. पहा, हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. हा प्रश्न मागील जी तलाठी भरतीची परीक्षा झालेली होती त्या परीक्षेमध्ये सुद्धा हा प्रश्न विचारण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न पाहूया. ऑर्डर ऑफ सेंट अँड्रो द अपोस्टल हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? तर योग्य उत्तर आहे रशिया. पहा, ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टॉल हा जो पुरस्कार आहे तो रशिया या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. आणि पहा, हा पुरस्कार आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणत्या वर्षी मिळाला हे तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे चंद्रपूर. पहा, ताडोबा हा जो व्याघ्र प्रकल्प आहे तो चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती ही दोन्ही पदे रिकामी असल्यास त्यांची कर्तव्य कोण बजावते? पहा, म्हणजे जे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती हे पद आहेत, जर ह्या पदावर कोणीच कार्यरत नसेल, हे दोन्ही पदे जर रिकामी असतील तर यांची कर्तव्य कोणामार्फत पार पाडली जातात? तर उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती. पहा, पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या शहराला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते? पहा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, स्टार मार्क करून ठेवा. त्याचं उत्तर आहे नागपूर शहर. पहा, म्हणजेच आपल्या भारतातील जे नागपूर शहर आहे तर या शहराला टायगर कॅपिटल ऑफ इंडिया या नावानं ओळखलं जातं. पुढचा प्रश्न, FIR चा फुल फॉर्म काय आहे? तर पहा, FIR आपण जे पोलिसामध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता जो FIR फाडला जातो तो त्याचा फुल फॉर्म काय आहे? तर पहा, FIR म्हणजेच फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट ज्याला असं म्हटलं जातं. म्हणजे FIR चा फुल फॉर्म काय असणार आहे? फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट. पुढचा प्रश्न, इंटरपोल यांचे मुख्यालय कुठे आहे? तर योग्य उत्तर आहे फ्रान्स. पहा, इंटरपोल म्हणजेच इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन, तर याचे मुख्यालय फ्रान्स या ठिकाणी आहे. पुढचा प्रश्न, CCTNS या प्रणालीचे पूर्ण नाव काय आहे? तर उत्तर आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क सिस्टीम असं या प्रणालीचं नाव आहे. पुढचा प्रश्न पाहूया. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? त्याचं उत्तर आहे जिल्हा अधिकारी. पहा, जिल्हा नियोजन मंडळाचे जे सचिव आहेत ते कोण असतात? तर ते असतात जिल्हा अधिकारी. पुढचा प्रश्न पाहूया. सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे? त्याचे योग्य उत्तर आहे आफ्रिका. पहा, सहारा वाळवंट जो आहे तो आफ्रिका या खंडामध्ये आहे.
पुढचा प्रश्न, अग्यारी प्रार्थना स्थळ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे पारशी. पहा, अग्यारी, तर अग्यारी हे जे प्रार्थनाचे स्थळ आहे ते कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर ते पारशी या धर्माशी संबंधित असलेलं स्थळ आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्यवृक्ष कोणता आहे? तर पहा, याचं उत्तर सर्वांना माहीत असेलच. आंबा हे आपल्या महाराष्ट्र राज्याचं राज्यवृक्ष आहे. पुढचा प्रश्न, मोजके असे बोलणारा म्हणजे कोण? तर याचं उत्तर आहे मितभाषी. पहा, जो मोजके बोलतो त्याला काय म्हणतात? त्याला मितभाषी असं म्हणतात. पुढचा प्रश्न, पांढरे सोने कशाला म्हणतात? तर योग्य उत्तर आहे कापूस. पहा, कापूस जो आहे त्याला त्याला पांढरे सोने असे म्हणतात. पुढचा प्रश्न, कथकली कोणत्या राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार आहे? तर योग्य उत्तर आहे केरळ. पहा, कथकली हा जो नृत्य प्रकार आहे तो केरळ या राज्याचा प्रसिद्ध असलेला नृत्य प्रकार आहे. तसेच पहा, आपल्या महाराष्ट्र राज्याचा प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता आहे ते तुम्ही नक्कीच इथं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पुढचा प्रश्न, मोबाईल तंत्रज्ञानातील CDR हे काय आहे? तर उत्तर आहे कॉल डिटेल रेकॉर्ड. पहा, CDR म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड. पहा, मोबाईल धारकाचे आलेले व गेलेले कॉलचे जे तपशील यादी असते त्याला CDR म्हणजेच कॉल डिटेल रेकॉर्ड असं म्हणतात. पहा, पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यास सर्वाधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे? तर योग्य उत्तर आहे गुजरात. पहा, गुजरात या राज्याला सर्वात अधिक लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न, पाण्याच्या कोणत्या पद्धतीत सर्वाधिक पाण्याची बचत होते? तर उत्तर आहे ठिबक. पहा, ठिबक सिंचन जे असते त्याच्यामध्ये पाण्याची सर्वात अधिक बचत होते. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता देश सार्क SAARC या संघटनेचा सदस्य आहे? तर उत्तर आहे मालदीव. पहा, सार्क ही एक संघटना आहे आणि या संघटनेमध्ये एकूण 8 देशाचा समावेश आहे. तर ते 8 देश कोणते कोणते आहेत लक्षात ठेवा. अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ, भूतान, भारत, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका. तर या 8 देशांची मिळून ही सार्क संघटना इथं तयार होते. पहा, अतिशय महत्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारे आंबोली हे जे ठिकाण आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर उत्तर आहे सिंधुदुर्ग. पहा, सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आंबोली हे ठिकाण येतं. पुढचा प्रश्न, हुजूर साहेब गुरुद्वारा कोणत्या शहरात आहे? तर योग्य उत्तर आहे नांदेड. पहा, हुजूर साहेब हा जो गुरुद्वारा आहे तो नांदेड या शहरात आहे. पहा, नांदेड पोलीस भरतीमध्ये हमखास विचारला जाणारा हा प्रश्न आहे. पुढचा प्रश्न, WHO ही संस्था कशाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे आरोग्य. तर पहा, WHO ही जी संस्था आहे ती आरोग्याशी संबंधित आहे
तर मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही WHO चा फुल फॉर्म काय आहे ते मला नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे. पहा पुढचा प्रश्न, मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय? त्याचं उत्तर आहे सार्वजनिक व खाजगी क्षेत्रातील उद्योगांना समान दर्जा. पहा त्यालाच मिश्र अर्थव्यवस्था असं म्हणतात. पहा पुढचा प्रश्न, DDoS यापैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर याचं उत्तर आहे संगणकीय जाळ्यावरील हल्ला. पहा DDoS हे संगणकीय जाळ्यावरील हल्ला या प्रकारात मोडते, ज्यालाच आपण सायबर अटॅक म्हणतो किंवा हॅकिंग म्हणतो. पुढचा प्रश्न, भारताची राजमुद्रा खालीलपैकी कोणत्या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आली आहे? त्याचं उत्तर आहे सारनाथ. पहा आपल्या भारताची जी राजमुद्रा आहे ती सारनाथ या ठिकाणावरील अशोक स्तंभावरून घेण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, 2026 सालचा सर्वात दुर्मिळ चंद्र कोणता आहे? त्याचं उत्तर आहे ब्ल्यू मून. पहा 2026 सालचा सर्वात दुर्मिळ चंद्र म्हणून ब्ल्यू मून हा ओळखला जातो, जो की महिन्यातून 2 वेळा हा उगवला जातो. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ई श्रम साथी हे ॲप लॉन्च केले आहे? तर उत्तर आहे छत्तीसगड. पहा ई श्रम साथी हे जे ॲप आहे ते छत्तीसगड या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लॉन्च केलेलं ॲप आहे. पुढचा प्रश्न, 1 मे 2026 रोजी रक्षा लेखा महानियंत्रक, ज्यालाच आपण CGDA असं म्हणतो, म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे? त्याचे योग्य उत्तर आहे अनुग्रह नारायण दास. पहा 1 मे 2026 रोजी रक्षा लेखा महानियंत्रक म्हणून अनुग्रह नारायण दास यांनी पदभार स्वीकारलेला आहे. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि करंट अफेअरचा प्रश्न आहे, त्यामुळे नक्की त्याला स्टार मार्क करून ठेवा. पुढचा प्रश्न, भारत आणि कोणत्या देशातील संयुक्त लष्करी सरावाचे नाव सिनेबॅक्स असे आहे? तर उत्तर आहे कंबोडिया. पहा भारत आणि कंबोडिया या देशामध्ये सिनेबॅक्स या नावाचा संयुक्त लष्करी सराव इथं पार पडलेला आहे. पहा पुढचा आणि शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 150वा, कोणत्या राज्याने अजय सिंगल यांची नवीन पोलीस महासंचालक म्हणजेच DGP म्हणून नियुक्ती केली आहे? त्याचं उत्तर आहे हरियाणा. पहा अजय सिंगल यांची नवीन पोलीस महासंचालक म्हणून हरियाणा या राज्याने त्यांची नियुक्ती केलेली आहे. तर पहा मित्रांनो, हे होते आजचे आपले 50 प्रश्न. तुम्ही कोणत्याही सरळ सेवा परीक्षेची जर तयारी करत असाल तर हे प्रश्न तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. तर पहा मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.